नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लेफ्टनंट एस एन सोनवणे, असिस्टंट टीचर, लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालय पंचवटी नाशिक. आज आपण रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, रिटायरमेंट ऑफ पार्टनर या 4th चॅप्टरचा लास्ट थेरी पार्ट बघणार आहोत. त्यानंतर आपण सुरू करू न्यूमेरिकल्स प्रॉब्लेम. थेरी पार्टचा आजचा भाग आहे ट्रान्सफर ऑफ रिझर्व्ह फंड और जनरल रिझर्व्ह और ॲक्युमुलेटेड प्रॉफिट और लॉस. प्रत्येक बिझनेस त्यांना मिळणाऱ्या दरवर्षीच्या प्रॉफिटमधून एक रिझर्व्ह फंडमधून किंवा जनरल रिझर्व्ह म्हणून किंवा संचित निधी म्हणून काही रक्कम बाजूला काढत असतात किंवा काही त्यांना तोटा झालेला असतो, तो संचित तोटा ॲक्युमुलेटेड लॉस म्हणून तो कॅरी फॉरवर्ड करत असतात. मग हा प्रॉफिट किंवा लॉस हा सगळ्या पार्टनरच्या त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार त्यांचा हक्क असतो, जबाबदारी असते लॉस असेल तर. मग बघूया आता, if any type of reserve or accumulated profit is transferred, the entry will be all type of reserve or accumulated profit account debit to partners capital or current account credit. Narration: being balance transferred to all partners including retiring partner in their profit sharing ratio. मग ह्या जनरल एंट्रीची लेजर पोस्टिंग बघू. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, म्हणजे तो पार्टनरचा हा ओपनिंग बॅलन्स असेल, तिथंच बाय रिझर्व्ह अकाउंट और बाय जनरल रिझर्व्ह अकाउंट और बाय ॲक्युमुलेटेड प्रॉफिट अकाउंट. आणि त्याचा दुसरा इफेक्ट रिझर्व्ह और ॲक्युमुलेटेड प्रॉफिट अकाउंटच्या डेबिटला टू पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. थोडक्यात जनरल एंट्री काय होती आपली, ऑल टाइप ऑफ रिझर्व्ह और अक्युमुलेटेड प्रॉफिट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट क्रेडिट. ठीक आहे. आता बघूया रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड रिअसेसमेंट ऑफ लायबिलिटी. ॲसेट्स आणि लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन किंवा रिअसेसमेंट म्हणजे जे आपण बुकमध्ये व्हॅल्यू शो केलेली असते ती व्हॅल्यू आणि ॲक्च्युअल व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू याच्यात जेव्हा फरक आढळून येतो तो फरक म्हणजेच रिव्हॅल्युएशन और रिअसेसमेंट. एक फर्स्ट ट्रान्झॅक्शन इन्क्रीजिंग the value of assets and decreasing the value of liability. Increasing the value of asset म्हणजे आपल्या मालमत्तेची मूल्य, किंमत हे वाढत असेल किंवा आपली जी लायबिलिटी, जी देयता आहे ती कमी होत असेल, म्हणजे काय होते दोन्ही स्थितीमध्ये आपला फायदा होतो. आपण म्हणजे कोण, बिझनेस. मग त्यावेळी ॲसेट अकाउंट डेबिट, लायबिलिटी अकाउंट डेबिट टू revaluation account or profit and loss adjustment account credit. Narration: being the value of assets increase and value of liability decrease. Second part, decreasing the value of assets and increasing the value of liability. Decreasing the value of asset, ॲसेटची व्हॅल्यू कमी होणे आणि लायबिलिटीची व्हॅल्यू वाढणे, म्हणजे आपली जी मालमत्ता आहे ॲसेट तिची व्हॅल्यू काय होते, कमी होते. थोडक्यात काय होते, तो लॉस. किंवा जी लायबिलिटी आपल्याला जी लोकांचं देणं होतं ते वाढतंय, म्हणजे काय होतं, आपलं तिथे एक्सपेन्स वाढला, लॉस होतोय. मग अशावेळी जनरल एंट्री काय असेल, रिव्हॅल्युएशन अकाउंट और प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट क्रेडिट टू लायबिलिटी अकाउंट क्रेडिट. Narration: being the value of asset decrease and value of liability increase. Third, recording the unrecorded assets in the books of accounts.
अशी मालमत्ता आहे जिचं बुक्स ऑफ अकाउंटमध्ये नोंदच झालेली नाही आहे. म्हणजे थोडक्यात काय होतं आहे, ओल्ड बॅलन्स शीटमध्ये ते ॲसेट दिसत नाही आहे, पण ते ॲसेट आपल्याकडे आहे. म्हणजे त्या ॲसेटचं रेकॉर्डिंग करायचं आहे बुक्स ऑफ अकाउंटमध्ये. म्हणजे थोडक्यात ॲसेटची व्हॅल्यू काय झाली, इन्क्रीज झालेली आहे. ॲसेट साईडचा बॅलन्स काय झाला, इन्क्रीज झाला आहे. म्हणजे फर्स्ट जे ट्रान्झॅक्शन बघितलं आपण आणि थर्ड ट्रान्झॅक्शन सेम असणार आहे. ॲसेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट being unrecorded assets brought in the books of accounts. Fourth, creating new liability in the books. म्हणजे सेकंड ट्रान्झॅक्शन आणि फोर्थ ट्रान्झॅक्शन सेम असेल इथं. आता लायबिलिटी नवीन क्रिएट झाली किंवा वाढली तर एकंदरीत काय होतं आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडचा बॅलन्स वाढणार आहे. म्हणजे न्यू लायबिलिटी क्रिएट झाल्यावर बॅलन्स शीटची लायबिलिटी वाढली आहे. तर जनरल एंट्री काय असेल त्याची, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू न्यू लायबिलिटी अकाउंट क्रेडिट being unrecorded liability brought in the books of accounts. Fifth, transaction of profit on revaluation to old partners capital account. Revaluation account debit to old partners capital or current account credit being profit on revaluation credited to partners capital or current account. Transfer of loss on revaluation of old partners capital or current account. Old partners capital or current account debit to revaluation account credit being loss on revaluation transferred to partners capital or current account. Next, स्पेसिमन ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा त्याला म्हणतात प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. त्याचा एक नमुना बघू, सॅम्पल बघू. डेबिट साईड पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज. पर्टिक्युलर्समध्ये बघा, टू ॲसेट अकाउंट डिक्रीज इन ॲसेट. ॲसेटची व्हॅल्यू जेव्हा कमी होते त्यावेळेस ती व्हॅल्यू कुठे शो करायची आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. लायबिलिटीची व्हॅल्यू वाढते, म्हणजे लोकांचं जे देणं आहे, देयत आहे ते वाढतं आहे. अशावेळी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला ती व्हॅल्यू डेबिटला शो कराल. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट म्हणजे प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन, म्हणजे ह्या रिव्हॅल्युएशन अकाउंट जर क्रेडिट बॅलन्स शो करत असेल तर काय होतो आहे, प्रॉफिट होतो आहे. मग तो प्रॉफिट क्लोजिंग बॅलन्स म्हणून डेबिट साईडला शो करायचा आणि तो ट्रान्सफर कुठे करायचा, पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंटला. क्रेडिट साईड बघा, पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज. बाय ॲसेट्स अकाउंट इन्क्रीज इन ॲसेट्स, बाय लायबिलिटी डिक्रीज इन लायबिलिटी. ॲसेट इन्क्रीज होते, वाढते म्हणजे फायदा होतोय. लायबिलिटी कमी होते, जे लोकांचं देणं आहे ते आधीपेक्षा कमी होते म्हणजे तोही फायदा होतोय. ही बॅलन्स शीटच्या प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला शो करायचे. मग इथं जर डेबिट बॅलन्स शो करत असेल रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, तर तो बॅलन्स शो क्लोजिंग बॅलन्स म्हणून शो करायचा क्रेडिट साईडला आणि ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट और करंट अकाउंट त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड रिॲसेसमेंट ऑफ लायबिलिटी हे बघितलं आपण. स्पेसिमन ऑफ रिव्हॅल्युएशन अँड प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट हे बघितलं आपण. आता बघूया ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल. कॅपिटलचे ॲडजस्टमेंट कशा राहू शकतं त्याच्यात. ट्रान्झॅक्शन फर्स्ट, इफ सरप्लस इज पेड बॅक टू कंटिन्यूइंग पार्टनर. जनरल एंट्री कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश और बैंक अकाउंट. सेकंड, if surplus on capital account is not paid but transferred to loan account or current account. General entry continuing partners capital account debit to continuing partners current or loan account. म्हणजे पार्टनर जो रिटायरिंग पार्टनर आहे त्याला जी अमाऊंट पेड करायची आहे ती पेड कशी केली जाईल ती कॅपिटलमध्ये.
नेक्स्ट पॉईंट, टोटल पेएबल अमाऊंट टू रिटायरिंग पार्टनर. अमाऊंट लमसम पेड करायची असेल तर रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टू कॅश और बँक अकाउंट. अमाऊंट इन्स्टॉलमेंटमध्ये पेड करायची असेल तर रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. अमाऊंटवर इंटरेस्ट चार्ज करायचं असेल तर इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. इंटरेस्ट कॅशमध्ये पेड केला असेल तर रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. नेक्स्ट, इफ द टोटल अमाऊंट ड्यू टू रिटायरिंग पार्टनर्स इज ट्रान्सफर टू लोन अकाउंट. जनरल एंट्री असेल रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. And last, if amount due to retiring partners is partly paid in cash and balance due to transfer to loan account, retiring partners capital account debit to cash or bank account to retiring partners loan account.